नमस्कार जय बाळामा. आपण रिडॉट पेचं व्हर्च्युअल कार्ड आणि फिजिकल कार्ड अप्लाय करणार आहोत. पहिल्यांदा आपण व्हर्च्युअल कार्ड अप्लाय करणार आहोत. आपले पेआउट घेण्यासाठी क्रिप्टोद्वारे आणि हे कार्ड आपण ॲज एटीएम म्हणून वापरू शकतोय. त्यासाठी कार्डचा वापर होतोय, कार्डचा उपयोग करू शकतोय. तर आपण पहिल्यांदा यासाठी जे त्याचं व्हर्च्युअल कार्ड आहे ते आपण अप्लाय करतोय. सतत त्यांच्या सेल्स सुरू असतात, त्यामुळे तुम्ही सेल्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की आता 19 मिनिटांनंतर आपल्याला एक सेल आहे. त्यामध्ये $10 जे कार्ड आहे ते आपल्याला $5 50% आपल्याला यामध्ये त्यांनी ऑफर दिलेली आहे. तर आपण आता ते अप्लाय करतोय आणि त्यानंतर आपण फिजिकल कार्ड देखील अप्लाय करायचं आहे. मग ते कार्ड किती दिवसाने ते काय ते संपूर्ण या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर हे कार्ड मला जवळपास एका महिन्यानंतर मिळालं आहे. फिजिकल कार्ड मी 8 फेब्रुवारीला अप्लाय केलं होतं आणि 3-4 मार्चला मला फिजिकल कार्ड मिळालेलं आहे. तर पहिल्यांदा आपण हे व्हर्च्युअल कार्ड अप्लाय करतोय. 2-3 सेकंद राहिलेत आणि यामध्ये अशा प्रकारे बाय नावचं बटन येतं, त्यामध्ये क्लिक केल्यानंतर व्हर्च्युअल कार्ड जे $10 आहे ते आपल्याला 50% ऑफमध्ये $5 मिळते. इथे मी पे केलं. माझ्या अकाउंटवरती रिडॉट पेच्या तुम्ही बघू शकता $110 होते. त्यातले आता तुम्हाला $105 तुम्हाला दिसतील. $5 त्यातले आता कट झाले असतील. आता पेंडिंग दाखवते. थोड्याच वेळामध्ये आपल्याला ते सक्सेसफुली कार्ड तुमचं अप्लाय झालेलं आहे असा मेसेज येतोय. तर इथं बघू शकता आपण आता रिडॉट पेचे जे गरजेचं आपल्याला तर $105 दिसतात तुम्हाला राहिलेत. $5 आपले कट झालेत व्हर्च्युअल कार्डसाठी. मुळात ही चायना कंपनी किंवा चायनाच आहे. आता हे कुठं पण चालते माहीत नाही, पण जो पण चालते आपल्या उपयोगाचं आपल्या फायद्याचं आहे. आपण वापर करायला काय हरकत नाही. तर अशा प्रकारे युअर कार्ड इज रेडी. आपलं व्हर्च्युअल कार्ड तयार झालेलं आहे आणि आपल्या ते आता व्हर्च्युअल कार्ड आपण ॲज अकाउंट बाय वगैरे करण्यासाठी वापरू शकतो हे बिंदासमध्ये. तर आता आपण ह्यामध्ये जे फिजिकल कार्ड आहे ते आपण अप्लाय करायचं आहे. तर फिजिकल कार्ड कसं अप्लाय करतोय ते बघा आणि त्याद्वारे आपल्याला फिजिकल कार्ड देखील मिळून जाईल. 1 महिना वेळ लागतो. हे फिजिकल कार्डचा कलर रेड आहे. तर फिजिकल कार्ड अप्लाय खाली लिहिलेलं आहे. $100 लागतात फिजिकल कार्ड अप्लाय करायसाठी. ते अप्लाय केले मी. त्यानंतर एक बेसिक माहिती भरावं लागते. तुमचा पत्ता वगैरे रेसिडेन्शियल पत्ता हे सगळं ते द्यावं लागते. बेसिक गोष्टीची माहिती विचारतात. बाकीचं कोणतंही पॅन कार्ड किंवा बाकीच्या गोष्टी इथं विचारल्या जात नाहीत. त्यामुळं एक सेफ आहे. इतकं काय असं हे नाही यामध्ये. पण पुन्हा सांगतो मी, चीनची कंपनी आहे, कुठं पण चालेल काय सांगता येत नाही. पण आपल्याला जर पेआउट घ्यायचे असतील क्रिप्टोचे विदाउट एनी अकाउंट फीस तर आपण करू शकतो. तर त्याच्या पकडे अप्लाय केलेलं आहे आणि आपलं हे देखील आता अप्लाय झालेलं आहे. आपल्या एका महिन्यामध्ये आपल्याला कार्ड मिळून जाईल. तर ते कार्ड कसं मिळेल काय मिळेल ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघा. थँक्यू, धन्यवाद. जय बाळामा. जय बाळा मित्रांनो, आपण रिडॉट पेचं जे व्हिसा कार्ड मागवलं होतं ते आज आलेलं आहे आणि जवळपास 1 महिन्यानंतर म्हणजे मागच्या फेब्रुवारीच्या 8 तारखेला मी अप्लाय केलं होतं. ते आता आज मार्चची 3 तारीख आलेली आहे. तर 1 महिन्याच्या आसपास जवळपास लागला येण्यासाठी. चीनवरून येतं हे आणि ह्याच्या पाठीमागे माझा ॲड्रेस आणि बरंच काय काय लिहिलेलं आहे. ते चीनी भाषेतून चँगचॉंग असं काय तर लिहिलेलं आहे, त्यामुळे ते काय वाचता नाही आलं मला. पण बाकीचा ॲड्रेस वगैरे बाकीच्या गोष्टीच्या पाठीमागच्या बाजूला आहेत. आणि अर्थातच हे कार्ड कशासाठी तुम्हाला माहितीच आहे की आपण जे पेआउट घेतो किंवा तुम्ही जर फंड अकाउंटमध्ये काम करत असाल तर पेआउट घ्यायला बऱ्याच आपल्याला अडचणीत असतात. तर त्याच्यातला हा एक मार्ग आहे की ह्या कार्डवर डायरेक्ट पेआउट घेऊ शकताय आणि तुम्ही ह्याच्या थ्रू देखील ट्रान्झॅक्शन करू शकताय. ते कसं ते तुम्हाला कार्ड ओपन करून झाल्यानंतर सांगेन मी. हे कार्ड आहे असं, हे त्याच्या आत असं एक एनवेलोप आहे आणि ह्याच्यामध्ये ते आपलं रिडॉट पेचं कार्ड आहे. तर आपण ओपन करूयात. तर हे असं कार्ड आहे आणि ह्या कार्डच्या पाठीमागच्या बाजूला हे कार्ड ऍक्टिव्ह कसं करायचं त्याची संपूर्ण स्टेप त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्या स्टेप आपण बघून कार्ड ऍक्टिव्ह करू शकतोय. तर अगदी सिंपल स्टेप आहेत. ते कार्ड घेतल्यानंतर पाठीमागच्या स्टेप आहे, त्या स्टेप फॉलो केल्यानंतर कार्ड ऍक्टिव्ह करू शकतोय. आता ह्या कार्डचा उपयोग तुम्हाला मी सांगत होतो. तुम्ही जर फंडेड अकाउंटवर काम करताय तर आपल्याला बरेच जर पेआउट घ्यायचे असतील तर अडचण येतात की आपण राईजमध्ये घ्यावं का डायरेक्ट क्रिप्टो वॉलेटला घ्यावं, कुठल्या ह्याच्या ट्रस्ट वॉलेटला घ्यावं, परत तिथून मग बँक अकाउंटवर घेण्यासाठी पुन्हा P2P वगैरे असल्या गोष्टी करायला लागतात. आणि P2P करायला गेल्यानंतर तुम्ही बघू शकता की बँक अकाउंट फ्रीजचा प्रॉब्लेम वाढत आहे किंवा होतोय. तर ह्याचा एक फायदा असा आहे की तुमचे जे पेआउट्स आहेत किंवा तुमचे जर एखादं फंडेड अकाउंट तुम्हाला खरेदी देखील करत असेल तर डायरेक्ट कार्डचा उपयोग करू शकताय, पेआउट ह्यावरती घेऊ शकताय. आणि हे कार्ड ॲज एटीएम सारखं तुम्ही डायरेक्ट एटीएम मशीनमध्ये जाऊन देखील ह्याच्यावरनं तुम्ही पैसे विड्रॉल घेऊ शकताय. म्हणजे हे फॅट करन्सीमध्ये येतं. म्हणजे थोडक्यात काय, तुमचे जरी USD जरी असल्या तरी ज्यावेळी तुम्ही एटीएम मध्ये विड्रॉल घेताय त्यावेळी आपल्याला आपल्या करन्सीमध्ये आपल्याला पेआउट बाहेर घेता येते. फक्त इतकंच आहे की त्यांची जी मधली ट्रान्झॅक्शन फी आहे ती काय ते मला वाटतं एटीएम मध्ये घेताना $200 घेतात प्रत्येक ट्रान्झॅक्शनला. आणि नंतर बऱ्याच गोष्टींच्या फीज वगैरे आहेत तर ते बघून घ्या की आपल्याला ते परवडते का नाही परवडते. पण एक आपण नेहमी पर्याय शोधत असतो की आपल्याला सेफली कसं आपल्या बँक अकाउंटवर पैसे घेता येतील. तर याच्यामध्ये आपण डायरेक्ट एटीएमवर घेऊ शकतो किंवा जर तुम्ही कुठे बाहेर खरेदी करायला गेला, पेट्रोल टाकायला गेला तरी तुम्ही कार्ड वापरू शकताय. तर एक ॲज अ ट्रेडर तुम्ही असाल तर तुमच्याजवळ असं एखादं कार्ड असेल तर बरोबर जाईल. फक्त एकच गोष्ट आहे की चीनचं आहे.
हे चिंच आहे त्यामुळे चला तो चांद तक नाही तो रात तक कधी याच्यावर काय होईल सांगता येत नाही. पण एक त्यातला पर्याय तुम्हाला दाखवण्यासाठी मी कार्ड खरेदी केलेला आहे. पाहत राहा टेलिव्हिजन. थँक्यू, धन्यवाद. जय बाळामा.